मित्रांनो नमस्कार. छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र आणि परिचय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ज्यांच्या बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही अशा शिवपुत्र छत्रपती संभाजी राजांचे संपूर्ण जीवन भव्य, दिव्य आणि उत्तुंग असे आहे. संभाजी राजांचे आयुष्य फक्त 32 वर्षांचे आहे. या अल्पायुष्यात संभाजी राजांचे जीवन उत्तम योद्धा, प्रतिभावंत लेखक, आज्ञाधारक व स्वराज्यनिष्ठ राजपुत्र, चारित्र्य संपन्न राजा, उत्तम प्रशासक आणि न्यायी राजा अशा विविध पैलूंनी राजांचे जीवन फुललेले आहे. संभाजी राजांनी उभ्या आयुष्यात मद्याला स्पर्शही केला नाही. संभाजी राजांचे चारित्र्य सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आणि तेजस्वी होते. अशा आरपार निर्मळ राजांचे अपरिचित पवित्र परिचय करूया. छत्रपती संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यात झाला. शिवरायांच्या ज्येष्ठ महाराणी सईबाई यांच्या पोटी 14 मे 1657 रोजी झाला. बाळंत व्याधीने सईबाईंचे 5 सप्टेंबर 1659 रोजी निधन झाले. जिजाऊंनी व सर्व सावत्र मातांनी संभाजी राजांना जीवापाड जपले. जिजाऊंनी संभाजी राजांना संस्कृत, मराठी, हिंदी भाषेचे व युद्धकलेचे शिक्षण देखील दिले. त्यामुळे छत्रपती संभाजी राजे बालपणीच संस्कृत पंडित व उत्तम योद्धे म्हणून नावलौकिक पावले. वयाच्या 8व्या वर्षी संभाजी राजे देशरक्षणासाठी राजकारणात दिलेरखान, जयसिंगाशी शिवरायांनी केलेल्या पुरंदर तहाच्या पूर्ततेसाठी व उर्वरित स्वराज्य रक्षणासाठी 8 ते 8.5 वर्षांच्या शंभूराजांना मोगलांकडे ओलीस राहावे लागले. वयाच्या 9व्या वर्षी आग्रा भेट व एकट्या शंभूराजांना मथुरा येथे राहावे लागले. जनसंपर्काची व वाहतुकीची कोणतीही साधने नसताना स्वराज्यासाठी बालपणीच संभाजी राजांनी त्याग केला. वयाच्या 10व्या वर्षी स्वराज्य उभारणीसाठी पैसा उभा करण्यास राजे मोगलांकडे मनसबदार होते. वयाच्या 15व्या वर्षी शिवरायांनी शंभूराजांकडे 10,000 फौजेचे नेतृत्व देखील दिले. यावेळी त्यांनी खंबायत, गुजरात देखील जिंकले. त्यानंतर वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी राजांनी 4 ग्रंथ लिहिले. आजी जिजाऊंनी भाषाज्ञान दिल्याने बालपणीच संभाजी राजांनी अनेक ग्रंथाचे सूक्ष्मपणे वाचन देखील केले. वयाच्या 14व्या वर्षी संभाजी राजांनी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला, तर नखशिख, नायिका भेद व 7 शतक हे 3 हिंदी ग्रंथ लिहिले. म्हणजे कुमार वयात 4 ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजीराजे प्रतिभावंत लेखक होते. त्यांनी धर्मचिकित्सा केली. त्यांचे वक्तृत्व प्रभावी होते. शिवराज्याचे वारसदार शंभूराजे शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी सम्राज्ञीपदी महाराणी सोयराबाई तर युवराजपदी संभाजीराजे यांची निवड केली. म्हणजे वारसावरून वाद होऊ नये यासाठी शिवरायांनीच संभाजीराजांना वारसदार निवडले. या प्रसंगी सोयराबाईंनी कसलाही विरोध केला नाही. सोयराबाई शेवटपर्यंत संभाजीराजांच्या पाठीशी आईप्रमाणे खंबीरपणे उभ्या होत्या आणि म्हणूनच संभाजीराजे 1680 ऑगस्टमध्ये एका पत्रात म्हणतात, माझी आई सोयराबाई स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाच्या. संभाजी सोयराबाई यांच्यात कधीही सत्ता संघर्ष नव्हता. शिवरायांच्या पश्चात संभाजीराजांनी स्वराज्याचे रक्षण केले. 1676 साली शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयासाठी गेले असताना मोरोपंत अनाजी दत्तो यांनी स्वराज्यात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे प्रजा त्रस्त झाली. प्रजेवर अवाजवी कर आकारणी, न्यायपालिकेत अन्याय यामुळे रयत त्रासली व शृंगारपूर येथे संभाजीराजांच्या आश्रयाला आली. तेव्हा संभाजीराजेंनी प्रजेला न्याय दिला. महसुलात सूट देखील दिली. गरिबांचे रक्षण केले.
त्यामुळे चिडलेल्या मोरोपंत पिंगळे अनाजी दत्तोने संभाजीराजांची बदनामी करण्यास सुरुवात केली. दिलेर खानाने आक्रमण रोखण्यासाठी शिवाजीराजांनीच संभाजीराजांना दिलेर खानाकडे पाठविले होते. छत्रपती संभाजीराजांची बदनामी का व कशी केली पाहू. संभाजीराजांनी ग्रंथलेखन केले व साहित्य क्षेत्रातही मक्तेदारीला सुरुंग लावला. तसेच प्रजेला न्याय क्षेत्रातील, प्रशासनातील, आर्थिक क्षेत्रातील स्वातंत्र्य देखील दिले. साहित्य क्षेत्रात देखील संभाजीराजांनी प्रजेसाठी खुले केले. यामुळे चिडलेल्या मोरोपंत आणि अनाजी दत्तो व त्यांच्या समर्थकांनी संभाजीराजांची बदनामी सुरू केली. ज्या स्त्रिया इतिहासात झाल्याच नाहीत अशा स्त्रियांची नावे संभाजीराजांभोवती जोडण्यात आली. संभाजीराजे चरित्रसंपन्न व निर्व्यसनी राजे. त्यांना सुपारीची देखील व्यसन नव्हते. त्यांनी एकाही स्त्रीकडे वाकड्या नजरेने देखील पाहिले नाही. औरंगजेबाची सर्वात लहान मुलगी संभाजीराजेंपेक्षा 14 वर्षांनी मोठी असताना देखील तथाकथित इतिहासकारांनी जिनतुन्निसाचे नाव संभाजीराजेंभोवती चिटकविलेले आहे. संभाजीराजे व त्यांचे सैनिक देखील निर्व्यसनी व चारित्र्यसंपन्न होते. संभाजीराजांनी पोर्तुगीजांना पराभूत केले व त्यांच्याशी तह देखील केला. संभाजीराजांनी अकबरला भेट दिलेला कंठा अकबराने एका नृत्तिकेला दिला. हे जेव्हा संभाजीराजांना समजले तेव्हा संभाजीराजांनी अकबराला सज्जड दम दिला. म्हणजे ज्या राजाला आपला मित्र चारित्र्य संपन्न असावा असे वाटत होते ते राजे व्याभिचारी असतील का? संभाजीराजांनी आयुष्यात 2500 लढाया केल्या. निद्रेचे 4 तास सोडले तर सतत 20 तास अखंड 9 वर्ष छत्रपती संभाजीराजांनी डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, मोगल आणि आदिलशाह यांना प्रतिकार केला. राजांनी पाणी पिण्यास वेळ नव्हता अशा पराक्रमी आणि निर्व्यसनी राजांना दारूबाज ठरविण्यात आले. छत्रपती संभाजीराजे हे स्त्रियांना आदर करणारे राजे होते. राजांनी स्वराज्यातील व घरातल्या सर्व स्त्रियांना आदराने वागविले. ताराराणी येसूबाई यांना राजकीय निर्णयाचे स्वातंत्र्य दिले. सर्व सावत्र मातांना शेवटपर्यंत प्रेमाने सांभाळ केला. संभाजीराजे फार प्रेमळ होते. संत तुकाराम महाराजांची पत्नी व मुले यांची देहूला जाऊन विचारपूस केली व त्यांना मदत देखील केली. सैनिकांना जखम झाली तर राजे स्वतः त्यांच्यावर औषधोपचार करायचे. औरंगजेब पुत्र अकबराला आश्रय देखील दिला. कटवाल्यांना 4 वेळा माफ केले. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना राजाने चापकाने झोडपले. त्यानंतर छत्रपती संभाजीराजांना पकडण्याचा कट पाहू. औरंगजेबाने कोट्यावधी रुपये खर्चून गुप्तहेरांमार्फत छत्रपती संभाजीराजांची सर्व माहिती मिळवली. त्यानंतर 1 फेब्रुवारी 1689 रोजी संगमेश्वर म्हणजे रत्नागिरी येथे संभाजीराजांना मुकरबाज इखलास खानने पकडले व बादशहाच्या छावणीत आणले. यानंतर छत्रपती संभाजीराजांचा हृदयद्रावक शेवट पाहू. दरबारात आणल्यानंतर औरंगजेबाने संभाजीराजांना तिजोरीच्या चाव्या व फितूर सरदारांची नावे सांगण्याचा आग्रह धरला. छत्रपती संभाजीराजांनी प्राण वाचविण्यासाठी शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य औरंगजेबाला दिले नाही. शेवटी औरंगजेबाने पेडगाव, कोरेगाव, तुळापूर, वडूबुद्रुक या परिसरात संभाजीराजांची जीभ, कान, डोळे, त्वचा काढून हाल हाल करून ठार मारले. संभाजीराजांनी प्राण सोडला तो दिवस आहे 11 मार्च 1689. या प्रसंगी संभाजीराजे फक्त 32 वर्षांचे होते. औरंगजेबाचे सरदार शिरच्छेदाचा आग्रह धरत असताना देखील त्याने शंभूराजांना ज्ञानेंद्रिय काढून हाल हाल करून ठार मारले. संभाजीराजांनी अध्ययन, लेखन, संस्कृत पठण केले होते म्हणून ब्राह्मण सल्लागारांनी मनुस्मृती संहितेप्रमाणे संभाजी महाराजांना ठार मारण्याचा सल्ला औरंगजेबाला दिला. कारण मनुस्मृती ब्रह्मसूत्र ब्राह्मणेतरांनी संस्कृत लेखन, वाचन, पठण केले तर त्याला हाल हाल करून ठार मारावे असे सांगते. धन्यवाद.